जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा, आत्मदशक, समास 9वा, पिंडोत्पत्ती निरूपण. श्रीराम समर्थ. चौखानीचे प्राणी असती, अवघे उदकेंची वाढती, ऐसी होती आणि जाती असंख्यात. चत्वारखाना माहिती आहे? चत्वारखाना असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी जन्मणारे सर्व प्राणी फक्त पाण्यापासून वाढतात, म्हणजे त्यांची वाढच ही पाण्याशीच निगडीत असते. अशी चत्वारखान्यातील जन्मणारे सारे प्राणी हे फक्त पाण्यापासूनच वाढत असतात. तसेच असंख्य प्राणी या जगात जन्मालाही येतात आणि काही वेळानंतर ते मृत्यूही पावतात. तत्वांचे शरीरे झाले, अंतरात्म्यास सकट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. असे कित्येक प्राणी जन्मही घेतात आणि मरणही पावतात, आणि ही संपूर्ण जीवसृष्टी अशीच निर्माण कार्यात पुढे चालत असते. जसं अष्टधा प्रकृतीचा पिंड अंतरात्म्यासह तयार झालेला असतो. पिंड म्हणजे ती सुरुवात, शरीराची ती सुरुवात जी पूर्णतः सस्वरूपी एक सुरुवातीची असते. अष्टधा प्रकृतीचा पिंड हा अंतरात्म्यासह तयार झालेला असतो, आणि त्या अंतरात्म्या त्या पिंडाचं जर मूळ शोधायला आपण गेलो तर ते उदक रूप आहे असंच आपल्याला आढळून येतं. म्हणजेच अंतरीचा अंतरात्मा हाच सर्वांचा मूळ आहे असं आपल्याला आढळून येतं. जसा विनाश तसा अंत, तशी सुरुवात होत असते. प्रत्येका ठिकाणी असंख्य लोक जन्मालाही येतात आणि असंख्य लोक एका क्षणाला मृत्युमुखीही पडत असतात. पण अष्टधा प्रकृती म्हणजे जिथून सुरुवात झाली अशा त्या पिंडातही सर्वात अंतरी उदक रूप म्हणून अंतरीचा अंतरात्माच आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. शरद काळींची शरीरे पीळ पिळो झिरपती निरे, उभये येते रेकते मिसळती रक्ती. अन्नरस देहरस रक्तरते बांधे मूस, रसद्वयें सावकास वाढो लागे. वाढता वाढता वाढले कोमळांचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना अवेवी. जसं पावसाळ्यानंतर येणारी लतावेली, लतावेली पाहिलीच असेल तुम्ही. लतावली म्हणजे ती वेल जिच्या आत पाण्याचा साठा असतो, आणि ती लतावेली जर आपण पिळून बघितली, पावसाळ्यानंतर येणारी अशी लतावेळ जर आपण पिळून बघितली तर त्या लतावेळीतून पाणीच बाहेर पडतं. तशाच प्रकारे स्त्री पुरुषांची रेते म्हणजेच पुंबीज आणि स्त्रीबीज हे एकत्र येऊन मिसळतात. त्याला नंतर रक्तपुरवठा, जलयुक्त रक्तपुरवठा होतो, आणि अशा जलप्रधान रेत व स्त्रीबीज यांच्या संयोगाला अन्नरस आणि देहरस यांचा योग्य पुरवठा होऊन त्याची एक मूस अर्थातच एक पिंड तयार होतं, आणि तो पिंड नंतर वाढीला लागतो. नंतर त्या पिंडाची हळूहळू वाढ होऊ लागते, आणि त्या पिंडातील नाजूक आणि मऊ भाग कालांतराने, काही वेळाने हळूहळू पुन्हा काही अवयवांमध्ये रूप घेऊ लागतो. असा तो नाजूक व मऊ भाग हळूहळू कठीण होऊन जातो, आणि सर्व अवयवात अनेक रूपांनी उदक रूपाने पसरतो. त्याच्यानंतर वाढ पूर्ण होतात. पुढे काय होतं आता आपण ते पाहूया. संपूर्ण होता बाहेर पडी, भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याची अवघेच गडे ऐसे आहे. असं संपूर्णरित्या त्या पिंडाची संपूर्ण वाढ झाल्यानंतर, ते पिंड पूर्णतः तयार झाल्यानंतर, वाढ पूर्ण होताच ते पिंड गर्भाशयातून बाहेर पडतं, आणि जमिनीवर पडता क्षणी ते पिंड रडू लागतं. जन्माला येणाऱ्या, या पृथ्वी तलावर जन्माला येणाऱ्या सर्व प्राणी मात्रांचे सर्व काही असंच होत असतं. त्यांचीही सुरुवातीला पिंड निर्मिती होते, त्यांच्यातून त्यांना एक शरीर निर्मिती होते, आणि ते एक शरीर बाहेर येतं. आणि परत आपल्याला या सर्व गोष्टीत अष्टधा प्रकृतींचा पिंड हा अंतरात्म्यास सकट तयार झालेला आहे हे आपण विसरता कामा नये. म्हणजेच सर्व शरीरे, सर्व पिंडी आपल्याला फक्त अंतरीचा अंतरात्मा त्याच्या आत आहेच हे लक्षात आपण घ्यायला हवं. कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेची घडे,
अवघेची मोडे आणि वाडे देखता देखता. पुढे अवघी यांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही काही. त्याच्यानंतर काय होतं? जन्म झाला, त्याच्यानंतर त्याचं त्या पिंडातून जेव्हा शरीर निर्माण होतं आणि त्या शरीराची नंतर वाढ होऊ लागते. शरीर वाढत जातं तशी त्या शरीराची कुबुद्धी पण वाढत जाते. आणि हे सर्व काही म्हणजे निर्मिती होणे, निर्मितीतून शरीर निर्मिती, शरीर निर्मितीनंतर त्याची वाढ, त्या वाढेसोबतच त्याची बुद्धी वाढही होत असते. आणि हे सर्व काही सुरुवातीपासूनच कळत न कळत होत असतं. आणि त्याच्यानंतर त्या शरीरासकट सर्व काही वाढतं आणि मोडतही असतं. फळांमध्ये बीज आले, तेने न्याय तेथे झाले, एकता देखता उमजले सकळ काही. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडून जाती, एके ठाई उदक माती होता बरे. मग निरनिराळे विचार त्या मानवी शरीराला सुचू लागतात. ज्याप्रमाणे फळामध्ये बीज असतं, त्याच न्यायाने मानवी जीवनात पण घडत असतं. मग फळामध्ये बीज आणि त्याचप्रमाणे मानवी जीवनही घडत असतं, हे आपल्याला कसं समजणार? तर त्याचं उदाहरण आपण पुढील काही श्लोकांमध्ये पाहणार आहोत. जर बीजाला पाणीच मिळाले नाही तर बीजाचं काय होईल? तुमच्यापैकी कित्येक लोकांना हे माहीतही असेल की बीजाला जर पाणी मिळालं नाही तर त्यानंतर ते काही काळ ओळवेल आणि त्याच्यानंतर वारा त्या बीजाला सोबत घेऊन जाईल. मग असंच जेव्हा त्या बीजाला आपण पाणी देऊ तेव्हा त्या बीजातून अंकुर फुटेल. बीजाला पाणी मिळाले की त्याला अंकुर फुटतो आणि जर पाणी नाही दिलं तर वाऱ्यासोबत बीज उडून जातो. पाणी आणि माती यांचे मिश्रण जसं पाण्याची गरज बीजाला आहे, बीज जसे पाण्याची गरज साठवतो, जसे बीजाला अंकुरात परिवर्तित व्हायचं असेल तर त्याला पाण्याची गरज आहे, पण त्या पाण्यासकटच त्याला मातीचीही गरज आहे. म्हणून पाणी आणि माती यांचे मिश्रण झालं म्हणजे बीजाला रुजायला ते उपकारक ठरतं. म्हणजेच या सर्व उत्पत्तीसाठीचे मूळ काय? तर या सर्व उत्पत्तीसाठीचे मूळ एकच, ते म्हणजे अंतरेचा अंतरात्मा. जसं आपण मागील काही श्लोकांमध्ये बघितलं की सर्व काही होतंच, जन्म आणि मृत्यू हे होतच राहतो. असंख्य प्राणी जन्माला येतात आणि मरणही पावतात. असंख्य गोष्टी या जगात घडतही असतात आणि प्रत्येक पिंडात हा अंतरात्माच असतो हे आपण पाहिलं. दोहींमध्ये असता बीज, बीजोन अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अंग्रे हेलावती, मुळे अंग्रे दिद्व्या होती बीजापासून. मुळ्या चालिल्या पाताळी, अंग्रे धावती अंतराळी, नाना पत्री पुष्पी फळी लगडिली झाडे. फळांवडील सुमने, सुमनांवडील पाने, पानांवडील अनुसंधाने, काष्टे अवघी. काष्ट्यांवडील मुळ्या बारीक, मुळ्यांवडील ते उदक, उदक आडोन कौतुक भूमंडळाचे. पाणी आणि माती यांच्यात बीज असलं तर ते बीज भिजतं आणि त्या बीजातून सहज अंकुर फुटतात. जसं ते वाढत जातं तसे त्या वाढण्यात त्याला खूप आनंद वाटू लागतो. इकडे मुळ्या जमिनीत धावत असतात. बीज उत्पत्ती झाल्यानंतर काय होतं? तर बीजाचे 2 प्रकार घडतात आणि बीज 2 भागातून वाढण्यास सुरुवात होते. प्रथमतः बीज हे खालच्या दिशेने वाढतं आणि त्याच्या मुळ्या या जमिनीत रोवल्या जातात. मुळ्या फार खोलवर जातात आणि त्या खाली वाढण्यात येतात आणि तेच त्या बीजाची शेंडी ही वर आकाशाकडे धाव घेत असते. ती आकाशाच्या दिशेने धावत असते. अशी 2 प्रकारची वाढ ही प्रत्येक बीजाची होते. म्हणजेच इकडे मुळ्या जमिनी धावती, म्हणजे मुळ्या जमिनीत धावत असतात आणि तिकडे त्यांची शेंडे आकाशाकडे वाढत असतात. जमिनीखाली मुळ्या पसरत असतात आणि शेंडे आकाशाकडे धावत असतात. पण हे सर्व अचानक होतं का? तर नाही. या सर्वांची वाढ त्यांच्या नंतरही काहीतरी गोष्ट काढत असते. यांची असे आहे प्रचिती, तेव्हा सकळांवडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. जसं कुठल्याही उत्पत्ती आधी
सहज उदाहरण घेतलं तर फळं येण्याआधी फुलं येत असतात, फुलं येण्याआधी पानं येत असतात, पानांच्या आधी अनुसंधाने लाकूडच आलेलं असतं आणि काष्ट्यांआधी, त्या लाकूडाआधी त्याच्या मुळ्या बारीक असून त्या मुळ्यांना पाण्याने जीवन मिळतं. म्हणजे ही पूर्णतः योनी आहे. मुळ्यांआधी पाणी असतं आणि पाणी सुद्धा कुठून येतं? पाणी जमिनीत मुरलेलं असतं, ते पाणी असतं जे वृक्षवोलींच्या कौतुकाने हिरवगार दिसून लागत असतं. हे सारं सर्वांना प्रत्यक्ष प्रचलित आहे. म्हणून या सर्वांची उत्पत्ती जिच्यातून होते ती पृथ्वी वडील आहे का, असा प्रश्न आपल्याला पडायला हवा. परंतु या सृष्टीमध्ये देखील वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सकळांवरील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतरालतया. जवळी असोन चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेची आले आणि गेले देवांचे करिता. म्हणून सकळांवरील देव त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटू लागे. जसं या सर्वांची उत्पत्ती पृथ्वी गर्भातून आहे तर आपण पृथ्वीला वडील मानावं का? पण या सृष्टीमध्ये पृथ्वीपेक्षाही आपो नारायण अर्थात आप हा श्रेष्ठ होय. त्याला आपला वडील हा अग्निदेव, अग्नी वडील वायुदेव आणि वायुदेवा वडील अंतरात्मा. म्हणजे सर्वांच्या वरती आला अंतरात्मा. सकळांवरील अंतरात्मा असून त्याला न जाणणारा खरा तो दुरात्मा असतो. दुरात्मा म्हणजे आत्म्यापासून, अंतरीच्या आत्म्यापासून जो दूर झाला किंवा आत्मा ज्याच्यापासून दुरावला तो दुरात्मा होतो. या दुर्दैवाची गोष्ट अशी असते की अंतरात्मा तुमच्या जवळ असून सुद्धा लोक त्याला विसरतात आणि त्याचा प्रत्यय यावा, अनुभव यावा अशी इच्छा कोणासही नसते. निसर्ग देवामुळे उगीच जन्माला आले आणि गेले इतकंच. म्हणून सकळांवरील जो अंतरात्मा आहे त्याच्याशी अनन्य भाव ठेवून असावं. मग या दृश्य प्रकृतीचा स्वभाव पालटू लागतो आणि दृश्य जगाचा निराश होऊ लागतो. आपण हेच लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती आणि प्रत्येक गोष्टींसाठी वडील सर्वतोपरी अंतरात्माच आहे. कुठेही गेले तरीही हा अंतरीचा अंतरात्माच सर्वतोपरी आहे असं आपल्याला दिसून येईल. जसं प्रत्येक गोष्टसाठी त्याच्या वर कोणी ना कोणी आहे. जसं बीजातून अंकुर फुटतं, अंकुरातून मूळ फुटतं, मुळातून लाकूड निर्मिती, लाकडातून पान निर्मिती, पानानंतर फुलाची निर्मिती आणि फुलानंतर फळांची निर्मिती. पण त्या बीजालाही साथ देते ती पृथ्वी आणि त्या पृथ्वीला वडील म्हणण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती होते आणि त्या सर्वांचोपरी, सर्वांच्या आधी हा अंतरात्माच येतो. जसं की मागील श्लोकांमध्ये असं आपण बघितलं की ऐसी अवघे उदगेंची वाढती, ऐसी होती आणि जाती. असंख्य प्राणी जन्माला येतात आणि मरतात, पण अष्टदा प्रकृतीचा पिंड हा अंतरात्माच आहे. हे आपण लक्षात ठेवायला हवं. मनुष्याला हाच प्रश्न असतो की दुरात्मा कोण? दुरात्मा म्हणजे काय? तर त्याचं उत्तर हेच आहे, जो अंतरीच्या अंतरात्म्याला समजून नाही घेत, जो त्याला नाही मानत, जो अंतरीच्या अंतरात्म्याला नाही मानत आणि जो त्या अंतरात्म्यापासून, त्या आत्मापासून दूर असतो, तोच खरा दुरात्मा आहे. आणि हे दुरात्मी व्यक्तीच ही दुर्दैवाची गोष्ट असते. कारण प्रत्येक वेळी मनुष्याला असं वाटत असतं की सगुण बनून आपण त्या अंतरात्म्याला प्राप्त कसं करू, पण त्याचा प्रत्यय यावा, तो अंतरात्मा जवळ असावा, त्याचा अनुभव यावा अशी इच्छा कोणालाही नसते. आपण फक्त शोधत असतो, पण तो शोध आपल्याजवळच आहे हे आपण समजून घेत नाही. कितीही शोधलं, देव आपल्या अंतरीच आहे हे आपण पाहत नाही. म्हणून अंतरीच्या अंतरात्म्या जवळ जाणं हे महत्त्वाचं आहे. पण मनुष्य सकळांवरील अंतरात्मा आहे हे विसरून दुसऱ्या गोष्टींमध्ये भ्रमत असतो. त्या दुसऱ्या गोष्टींच्या दुष्परिणामांनाच तो समोर जात असतो आणि त्या अंतरीच्या अंतरात्मापासूनच दुरावतो आणि अशांनाच मग दुरात्मा म्हटलं जातं.
करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ध्यानभंग, बोलणे चालणे व्यंग, पडोची नेदी. अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला साधक आपला नित्य व्यासंग परब्रह्माच्या अनुसंधात राहूनच करत असतो. त्याचं बोलणं आणि त्याचं चालणं हे अगदी निर्दोष असतं. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडील केली किती पहावे. जो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग्य. तरा नारायणेला मनी, अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कोठे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. उपासना शोधून पाहिली तो ते विश्व पाळती झाली, न कडे लीळा परीक्षिली न वचे कोणा. देवाची लीळा देवे विन, अनेक दुसरा पाहे कोण, पाहणे तिंतुक आपण देवेची असे. देवाची लीळा ही आपल्यासारख्यांना न समजणारी आहे, पण तरीही जितकी लीळा आपण भगवंताची पाहतो तर त्या तादात्म्य होऊन आपण परब्रह्मच व्हावे असं होतं. यात आपल्याला दुसऱ्यांचे व्यवहार, लहानपणी असं सांगितलं जायचं की वडील अंतरात्म्याने म्हणजेच आपल्या वडिलांचा व्यवहार, त्यांचा आर्थिक व्यवहार काय आहे हे आपण पाहायला हवं. वडिलांनी जे निर्माण करून ठेवलेलं आहे ते पाहायला हवं, ते समजायला हवं. मग जे अंतरात्म्याने म्हणजे अंतरात्म्याने जे निर्माण केलंय ते आपण पाहू तरी शकतो का? त्यांचे निर्माण कार्य खूप मोठं आहे, आपण ते पाहू शकत नाही, पण ते आत्मसात आपण नक्कीच करायला हवं. अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला साधक हा आपल्याला नित्य व्यासंग परब्रह्माच्या अनुसंधातूनच राहून करतो. वाडवडिलांनी निर्माण केलेले व्यवहार पाहिले पाहिजेत असं आपल्याला सांगण्यात येतं, पण या वडील अंतरात्म्याने जे जे निर्माण केलं आहे आपण ते कितीतरी पाहू शकू. जो अंतरात्मा ज्याच्या अंतर्यामी चेतला तोच भाग्य पुरुष झाला असं समजावा. तो अल्पांशानेच चेतला तर त्याचे भाग्य सुद्धा अल्पच राहीन असं आपण समजायला हवं. या अंतरात्म्यास अर्थात नारायणाला अखंड आठवायला हवं. नेहमी हेच चिंतन, हेच नामस्मरण आपल्या मुखी असायला हवं, कारण या अंतरात्म्याचे नामस्मरणच आहे जे आपल्या सोबत असेल. त्या अंतरात्म्याच्या अर्थात नारायणाला अखंड आठवलं आणि त्यांचं सतत चिंतन आणि अनुसंधान आपण करायला हवं. म्हणजे मग नारायणाची सोबती लक्ष्मी त्यांच्यापासून दूर कुठे जाणारच नाही. नारायण हे सर्व विश्वात कोदाटून राहिलेले आहे. सर्वीकडे ठाई ठाई नारायण वसतात, अंतरात्मा वसतात. नारायणाची ती म्हणजे भक्त प्रल्हादाची कथा आपण ही ऐकलेलीच असणार, पण आज त्या भक्त प्रल्हादाची कथा आपण पुन्हा ऐकायला हवी. एकेकाळी राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता आणि तो राक्षस स्वतःला श्रेष्ठ समजत होता. भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्याने त्याला कोणी मारू शकणार नाही, अर्थात पाताळात, जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर भगवान शंकरांकडून घेतला होता. त्यामुळे हिरण्यकश्यपू यांना खूप अहंकार झाला होता आणि ते स्वतःला देवापेक्षाही बलवान समजायला लागले आणि देवांविषयी ते तिरस्कार करू लागले. हिरण्यकश्यपूंना प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद हे बालपणापासूनच विष्णूंचे, नारायणाचे परमभक्त होते. प्रल्हाद हे दिवस रात्र सतत नारायणांच्याच नावाचे नामस्मरण करत असायचे. नामस्मरणाची ताकद पहा. हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हतं. देवांचं नामस्मरण करू नये म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. समजावण्याचा, घाबरवण्याचा सर्व काही प्रयत्न करूनही तो अयशस्वी ठरला. कारण भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता, कारण प्रल्हादाजवळ होती नामस्मरणाची ताकद. अखेर हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी त्याने आपल्या बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करू शकत नाही, म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते. अशाच होलिकाच्या मांडीवर आपल्या मुलालाच म्हणजे प्रल्हादाला बसवून त्याला जाळून खाक करायचं असा निर्धार
हिरण्यकश्यपूने घेतला आणि तिथे त्यावेळीच नारायणाने स्वतःच्या भक्त प्रल्हादाचे जीव वाचवले आणि आगीत भस्म न होणारी होलिका ही आगीत भस्म झाली. त्याच्यानंतरही हिरण्यकश्यपूने फार प्रयत्न केले आणि भक्त प्रल्हादाला काहीतरी करून त्याचा वध करण्याचा फार प्रयत्न केला. आणि एका दिवशी जेव्हा भक्त प्रल्हादाला कंटाळून हिरण्यकश्यपू विचारू लागले की काय आहे तुझ्या भगवंतात, काय आहे तुझ्या नारायणात, का तू त्याचं नामस्मरण घेतो, कुठे आहे तुझा देव? तर तेव्हा भक्त प्रल्हादाने दिलेलं उत्तर असं होतं की माझे नारायण हे ठाई ठाई आहे, म्हणजेच सर्व ठिकाणी आहे. खरी उपासना तुम्हाला हेच शोधून देते की देव हा सर्वतोपरी आहे, सर्व ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हिरण्यकश्यपू विचारू लागतात की हा जो खांब दिसत आहे तिच्यात आहे का मग तुझा नारायण? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणू लागतात की हो, हिच्यातही माझे देव आहेत. असं म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपूने रागाने खांबाला जोरात लाथ मारली आणि त्याबरोबर कडाकड आवाज करीत खांब तुटून गेला आणि खांबातून भगवंत नारायण हे नरसिंह रूपात प्रगट झाले. त्यांचं ते अकराड विकराळ रूप पाहून हिरण्यकश्यपू थरकापून गेला होता. भगवंताने त्यांना फरफटत आणलं आणि दरवाजात आणून नरसिंह अवतार घेतल्यानंतर हिरण्यकश्यपूचा वध केला आणि हे पुन्हा दाखवून दिलं की मृत्यू ही अटळ आहे आणि जेव्हा जेव्हा भक्ताला गरज पडते तेव्हा देव कधीच त्याची उपेक्षा होऊ देत नाही. आणि असे नारायण हे ठाई ठाई असून भगवंत हे भक्तासाठी नेहमी धावून येतात, हेही आपल्याला पाहायला मिळालं. नारायण सर्व विश्वात कोदाटून राहिलेले असून कोणातरी जीवास ते आताही संतुष्ट करीत आहे. खरी उपासना शोधून पाहिली तर ती हीच आहे की विश्वप्रेमाने सर्वांना जवळ करणं ही खरी उपासना आहे. त्या अंतरात्म्याची लीळा ही आपणाला समजणार नाही, त्याची परीक्षा ही कोणीच पाहू शकत नाही. त्याची लीळा ही आत्मदेवाशिवाय दुसरा कोणीच पाहू शकत नाही. जितके त्याचे खेळ आपण पाहायला जाऊ तितकंच भगवंताच्या त्या परमब्रह्मरूपी आपण जास्त तदात्म्य होऊ. दृष्टादृश्य दर्शने ही त्रिपुट इथे राहत नाही. असे हे भगवंताचे रूप आहे आणि भगवंत सर्वीकडे आहे. नारायण अंतरात्मा सर्वीकडे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. उपासना सकळा ठाई आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिली. ऐसी माझी उपासना अनिता नये अनुमाना, नवनु घाली निरंजना पहिलीकडे. देवांकरिता कर्मे चालती, देवांकरिता उपासक होती, देवांकरिता ज्ञानी असती किती एक. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमके वेस्ता वेस्ते कर्मानुसार. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ येत तुमके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. सर्वांच्या ठाई ही उपासना शक्ती आहेच. आत्माराम नाही, अंतरात्मा नाही, नारायण नाही अशी जागाच कुठे नाही. म्हणून ठिकठिकाणी भगवंताचीच सत्ता चालते, हे आपण आपल्या उपासनेतून शिकायला हवं. आपली उपासना ही अशीच असायला हवी. सर्वांच्या ठाई उपासना शक्ती असतेच आणि सर्व ठाई आत्माराम रूपी आत्मा आपला देव आपले नारायण आहेत, हे आपण लक्षात ठेवायला हवं. तर्काने कल्पना केली तर आपल्याला नारायण सहज समजून येणार नाही. ही उपासना साधकास मूळ मायाच्या पलीकडे निरंजनापर्यंत नेऊन पोचवते. सर्व कर्म आत्मदेवाच्या सत्तेने चालतात. त्याच्यावरील भक्तीमुळेच माणूस उपासक होतो. आत्मारामामुळेच कित्येक माणसं ज्ञानमार्गी होतात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. नाना शास्त्रे आणि नाना मते ही सारी अंतरात्माच प्रगट बोलतो, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. आपापल्या कर्मानुसार नियमित किंवा अनियमित, व्यवस्थित वा अव्यवस्थित हे सारं त्या अंतरात्म्याच्याच प्रेरणेने घडत राहतं, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. अंतरात्म्यास हे सारे बरे वाईट करावं लागतं. त्यात घेण्यास योग्य असेल तितकं आपण घ्यायला हवं आणि आपल्या कुवतीनुसार जितका अधिकार प्राप्त झाला असेल तेवढेच घ्यावे, म्हणजे बऱ्यापैकी सार्थकच ठरतं. म्हणूनच
जितकं शिकता, जितकं उपासना आपल्या लक्षात येईल तितकी आपण घ्यायला हवी. कारण उपासनाच आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि हीच आपल्याला साधकाकडेही नेते. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्व पक्ष जाला येथून सिद्धांत पुढे. वेदांत सिद्धांत दादांत, प्रचित प्रमाण नेमस्त, पंचकर्ण सांडून हित व्याख्यार्थ पहावं. आवाहन आणि विसर्जन असे विधिविधान आहे. आधी चंचळ मिथ्या उभारावे याला आवाहन म्हणतात आणि मग ते उभारून सांडावे याला विसर्जन म्हणतात. आतापर्यंत चंचळ मिथ्या जग हेच सत्य आहे असं आपल्याला सांगत होती आणि हा तिचा पूर्व पक्ष मांडून झाला आहे. आणि आता इथून पुढे सिद्धांत सांगू. वेदांत म्हणजे शास्त्रप्रचिती, सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती आणि दादांत म्हणजे आत्मप्रचिती होय, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि या तिन्ही प्रचितींपैकी म्हणजेच वेदांत, सिद्धांत, दादांत या तिघी प्रचितींपैकी शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती या 3 प्रचितींपैकीही आत्मप्रचिती निश्चितपणे मुख्य प्रमाण आहे हे आपण समजायला हवं. पंचभूतांचा अवाढव्य असा पंचीकरणाचा पसारा बाजूस सांडून आपले हित करून देणाऱ्या तत्वमसी सारख्या महावाक्याच्या तिन्ही पदांचा अर्थ आपण सद्गुरूंकडून बोध करून समजून घ्यायला हवा. म्हणजेच या समातातून आपल्याला हेच समजायचं आहे की ज्याप्रमाणे चत्वार खाणीतील सर्व जीव प्राणी पाण्यापासून निर्माण होतात आणि ते निर्माण झाल्यानंतर जशी जीवसृष्टी सुरू असते, जसं पिंडापासून शरीर निर्मिती होते, जसं बीजाला पाणी मिळताच त्याला अंकुर फुटून त्या अंकुराची वाढ होते, नंतर त्या अंकुरातून फलं, फुडं, मुळ्या वाढतात आणि इत्यादी सर्व गोष्टी घडत असतात. याप्रमाणे या सर्व गोष्टी घडणारा अंतरात्माच हा प्रमुख आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि या सर्वात वडील कोण, महत्त्व कोण, सर्वात वर कोण यांचा शोध घेऊन पाहायला आपण तत्पर असावं. जसं फानं, फलं, फुडं, फांद्या, मुळ्या, जलयुक्त पृथ्वी, पाणी, तेज, वायू, अंतरात्मा म्हणजे सर्व असतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि या सर्वांच्या परीही वडील कोणी असेल तर तो अंतरात्मा होय. माणसाची उत्पत्ती सुद्धा अशाच रसापासूनच होते, पण सर्व पिंडांना अंतरात्मा हाच वडील आहे हे आपण ओळखायला हवं. अंतरात्म्याशी अनन्य झाले की प्रकृतीचा स्वभाव पलटतो. अंतरात्मा जागरूक असणारी व्यक्ती हीच भाग्यवान होते आणि अंतरीच्या अंतरात्म्याला समजणारी खरी व्यक्ती हीच भाग्यवान समजली जाते. आणि जी व्यक्ती ह्या अंतरीच्या अंतरात्म्यापासून दुरावते अशी व्यक्ती दुरात्मा समजली जाते. कारण दुरात्मा म्हणजे हेच की जो अंतरीच्या अंतरात्म्यापासून दुरावलेला आहे. म्हणून हेच लक्षात ठेवायला हवं की उपासना आणि नामस्मरणाच्या शक्तीनेच आपण या अंतरात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. आपण हेही लक्षात ठेवायला हवं की अंतरीचा अंतरात्मा हा सर्वीकडे आहे आणि तो भक्तांची उपेक्षा न करता भक्तांच्या गरजेसाठी नेहमी धावून येणाराही आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवरील काही दिवसांपूर्वीच आपण श्री मनाचे श्लोक यांचा मराठी भावार्थ याच्यासाठी काही व्हिडिओ तयार केले होते आणि त्याची संपूर्ण प्लेलिस्ट ही तुम्हाला व्हिडिओच्या अंती एक डिस्प्ले होऊ लागेल. तुम्ही ते व्हिडिओही नक्की पाहावा आणि मनाच्या श्लोकांचा मराठी भावार्थ जर समजून घ्यायचा असेल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला हवे. आणि अशाच मनाच्या श्लोकांसोबत दशक, दासबोध आणि गुरुचरित्र यांचेही मराठी अर्थ आपण आपल्या चॅनलवर येणाऱ्या काही काळांमध्ये व्हिडिओज अपलोड करून तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्यांच्यासोबतच श्रीमद भगवद्गीता याचा संपूर्ण मराठी अर्थ, संत ज्ञानेश्वरांचे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी यांचाही मराठी भावार्थ आपण आपल्या चॅनलवर पुढील काही दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करणार आहोत.
तर त्यालाही तुमचा उत्तुंग प्रतिसाद जसा तुम्ही ह्या व्हिडिओंना देत आहे तसाच पुढील काही व्हिडिओंनाही द्या, असं आमचं आवाहन आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.